वाल्मिक कराडवर केज कोर्टात सुनावणी. कराडला 10 दिवसांची कोठडी देण्याची सरकारी वकिलांची मागणी. बीडमध्ये वाल्मिक कराड समर्थकांचं शोले स्टाईल आंदोलन. टॉवरवर चढून शोले स्टाईल घोषणाबाजी करत कराड समर्थक आक्रमक. वाल्मिक कराडच्या आईचं परळी शहर पोलीस ठाण्यासमोर आंदोलन. खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आईचा आरोप. वाल्मिकच्या पत्नीनं पुण्यात खरेदी केलं होतं ऑफिस. जागा खरेदीची कागदपत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती. वाल्मिक कराडच्या नावे बेनामी मालमत्ता असल्याचा आरोप. देशात आतापर्यंत अनेक गृहमंत्री पण कुणी तडीपार झालं नव्हतं. शरद पवारांचा अप्रत्यक्षरित्या अमित शहांवर हल्लाबोल. शिवसेना उबाठाची जवळजवळ काँग्रेस झाली आहे. जे काम करत नाहीत त्यांना बाजूला करायची हिंमत नाही. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भास्कर जाधव यांचे खडे बोल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिराचं स्थळ बदललं. छत्रपती संभाजीनगर ऐवजी आता शिर्डीत पार पडणार शिबिर. येत्या 18 आणि 19 तारखेला शिबिर होणार. पाच वर्ष काम केलं तरी शेवटच्या 4 दिवसात जातीवाद आणि धर्मावर निवडणूक येते. यापुढे सिल्लोड विधानसभेची निवडणूक लढणार नाही. आमदार अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उद्याच्या मुंबई दौऱ्यात महायुतीच्या आमदारांसोबत त्यांची बैठक. बैठकीवेळी आमदारांना मोबाईल विधान भवनाबाहेर ठेवण्याचे आदेश.